नमस्कार, स्वागत आहे तुमचं भारतीच रेसिपीमध्ये। चला तर मग पाहूया नवीन प्रकारची आळूची वडी। तर त्यासाठी लागेल आपल्याला आळूची पाने। आता ही मी परड्यातली आळूची पाने काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्यासाठी लागेल आपल्याला अर्धी वाटी रवा, थोडीशी हळद, लाल तिखट, आमसूल, चवीनुसार मीठ, गूळ, खायचा सोडा आणि कोथिंबीर जरा जास्तच वापरावी, त्यामुळे वडी चवदार होते। तर त्यासाठी आपण रवा आधी भाजून घेऊ। तर यामध्ये हळद घालून घेऊ, मीठ, खायचा सोडा 1 चमचा, लाल तिखट 4 चमचे, गूळ आणि कोथिंबीर। आळूच्या वडीसाठी गूळ वापरावाच लागतो, नाहीतर मग घशात खाज उठल्यासारखी होते। आता हे सर्व एकजीव करून घेऊ, गूळ, सोडा, मीठ। आता यामध्ये डाळ आणि तांदूळ दळून आणलेले आहे, त्याचे पीठ घेऊ। नुसत्या डाळीची वडी चांगली होते। आता यामध्ये घातलेले तिखट सुद्धा मिसळलेले तिखट आहे। साठी पीठ असे सैलसर मळून घ्यायचं, त्यामुळे वडी कशी चांगली चिकटती आणि सुटत नाही वडी। आळूची पानं आता 2 प्रकारची असतात, एक ही वडीसाठी वापरतात आणि ही आळूच्या गरगट्यासाठी वापरतात। वडीसाठी आपण ही पानं वापरणार आहे, त्यासाठी त्या पाठीमागच्या ज्या जाड्या शिऱ्या आहेत त्या कापून घेऊ, तर मग वडी बसत नाही सरळ, त्यामुळे वडी कशी चिकटून राहते, नाहीतर मग सुटणार ती वडी आपली। मग या शिरा आपण कट करून सगळ्या पानांच्या घेऊ। आता आधी आमसुलाचे पाणी करून घेऊ, वडीला पीठ लावण्याआधी। आता आपण त्याला आमसुलाचे पाणी पानाशी लावून पातळसरच लावून घ्यायचं पीठ। अशा प्रकारे पानावर पातळ थर पिठाचा लावून घेऊ। त्यानंतर दुसरं पान त्याच्यावर ठेवू। असे 2-3 थर घेऊन तिसरं पान, 3 पानं लावली, त्यामुळे वडी कशी अशी चांगली होते। चौथं पान, आता ही 4 पानाची वडी मी केली। तसं कापल्यानंतर सुद्धा तळू शकताय, नाहीतर परतू शकताय, त्यामुळे त्याचं थर पण चांगलं दिसतं, चवीला पण छान लागते वडी। ह्या प्रकारे तुम्ही आळूची वडी करू शकता। असं त्याच्या कडा आधी आत घालून घ्यायच्या। वडी वळताना दाबतच घ्यायची, म्हणजे सुटणार नाही। आता आपल्या वड्या लावून तयार आहेत। आता ह्या वाफवायसाठी उकळलेल्या पाण्यावर आता आपण चाळणीला तेल लावून घेऊन त्यावर वड्या
तेलात तेल लावून असं दाबून घेऊ, म्हणजे मग सुटणार नाहीत त्या वड्या. आता ह्या वड्याला एक उकळी आली की परत दुसऱ्या 4 ठेवायच्या त्याच्यावर. एकदमच ठेवल्या तर त्या शिजत नाहीत. ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घेऊ आणि नंतर मग दुसऱ्या वड्या ठेवू. ह्याच्यावर दुसऱ्या वड्या तेल लावून ठेवू. आता आपण त्या काढून घेऊ. आता ह्या वड्या थंड झालेल्या आहेत. आता ह्या चिरून घेऊ. थंड झाल्याशिवाय चिरायची नाही वडी. तुम्ही आता बघू शकताय तळण्यासाठी बारीक काप केलेले आहेत आणि परतायच्यासाठी मोठे काप केलेले आहेत. आधी आपण ह्या वड्या आता परतून घेऊ. त्यासाठी लागेल आपल्याला चिरलेला कांदा, मीठ, तिखट आणि काळ्या कोरट्याची चटणी. आता आपण त्याच्यात तेल घालून घेऊ. तेल गरम झालेलं त्यामध्ये आता कांदा घालून घेऊ. वडी थंड झाल्यावरच कापायची, त्यामुळे सुकत नाही. कांदा भाजलेला आहे त्यामध्ये वडी घालून घेऊ. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, थोडेसे लाल तिखट, काळ्या कोरट्याची चटणी, परतताना पांढरं तीळ सुद्धा घालू शकताय आणि वरून तुम्हाला पाहिजे असेल तर तिखट सुद्धा घालू शकताय. लागत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आता ही वडी आपली परतून तयार. आता आपल्या वड्या परतून तयार आहेत. आता वडे हे तळण्यासाठी मी पातळ काप केलेले आहेत. आता हे मी तुम्हाला तळून दाखवते. आता आपल्या ह्या वड्या तळून तयार आहेत. मस्त झालं.